डिसेंबरमध्ये 100 करोड माझा टोटल Wow. AUM झाला आणि Super. त्यावेळेला अराउंड माझी सिप बुक सुद्धा तेवढीच होती, 1 करोड सिप बुक अँड 100 करोड AUM. Wow. 2017 16-17च्या आसपास जो काही फॉल आला मार्केटमध्ये, त्यावेळेला रिअलाइज झालं की इथे पैसे तेवढे बनत नाहीयेत. ओके. म्हणजे एवढे वर्ष मी इन्व्हेस्टेड आहे तरी. जुलै 2024 ला AUM अराउंड 150 करोड आहे. म्हणजे मी 7 महिन्यात 50 कोटी Yes. AUM वाढवलं, विच Yes. इज ऑलमोस्ट 50% Yes. ग्रोथ इन 7 मंथ्स. बरोबर. बँकेसाठी आपण RBI रेग्युलेशन म्हणतो आहे, तसं म्युच्युअल फंड जे सेबी, एम्फी, RBI या सगळ्याच्या रेग्युलेशन अंडर येतं. राईट. सो आपण जे काही म्युच्युअल फंड मॅनेजर आपले पैसे कुठे गुंतवतोय, त्यात किती अर्न करतोय, किती प्रॉफिट होतोय, तो कसा डिस्ट्रीब्यूट होतोय, हे सगळं रेग्युलेटेड आहे. म्हणजे 2020 पर्यंत जस्ट टू टेल अबाउट माय सेल्फ, तर मी फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा शेअर मार्केटमध्ये इलिटरेट होतो, लिटरली. कारण आधीच्या जनरेशनला ना लाखभर रुपये मिळत असले तर त्यांचा खर्च 50 मध्ये भागायचा, 50 साठले जायचे. बरोबर. आज आपण लाखभर कमवतोय तर आपण 1.25 लाख खर्च करतोय. Right. कारण कशी आहे ना मेंटॅलिटी, आपल्याला ना पैसा वाचवायला शिकवला जातो, बरोबर, पण तो वाढवायला नाही शिकवला जात. लहानपणापासून आपण पिगी बँक मध्ये नोटा ठेव, मिळालेलं कॉइन पिगी बँक मध्ये ठेव हे मुलाला शिकवतो. True. पण आपण ते कसं वाढेल, की पिगी बँक ते पैसे वाढवणार नसते, हे आपण कधीच शिकवत नाही. जनरली महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी अशी असते की मला 2% कमी दे, पण पैसे सेफ ठेव माझे. राईट. सो ही मेंटॅलिटी आज ठेवून चालणार नाही. की म्युच्युअल फंड स्कॅम हे पण खरं म्हणजे. नमस्कार, वेलकम टू द पॉडकास्ट इन्स्पायर विथ मी प्रतीक पै. आज आपल्याबरोबर आहेत प्रीती सिदये, वन ऑफ द बेस्ट म्युच्युअल फंड ॲडवायझर इन द इंडस्ट्री. ते ठाण्यात बेस्ड आहेत आणि मागच्या 18 वर्षापासून त्या फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्समध्ये काम करत आहेत आणि आज ते आपल्याबरोबर या पॉडकास्टमध्ये आहेत कारण ते म्हणाले की त्यांना म्युच्युअल फंड्स हे का इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये, किंवा इन्व्हेस्टमेंट्स करून लोकांची कशी प्रगती होते, वेल्थ क्रिएशन काय असतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. वेलकम टू द शो प्रीती. थँक्स फॉर कमिंग टू दिस शो. कारण हा एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे, राईट. म्युच्युअल फंड्स म्हणजे शेअर मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात नाहीत करत, पण म्युच्युअल फंड्स अजून एक अशी एक इन्स्टिट्यूशन आहे ज्यात लोकांना बरेच मिसकन्सेप्शन्स, मिसअंडरस्टँडिंग आहे की आपले पैसे बुडतील, किंवा मराठमोळी जे मेन कन्सेप्ट आहे की मराठी लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला जमत नाही, हा एक मुद्दा आहे. तर त्याविषयी आपण नक्की डिस्कस करूया. पण तुमच्याबद्दल एक छान, तुम्ही एक छोटीशी माहिती तुमच्याबद्दल द्या. लेट्स इंट्रोड्यूस युअरसेल्फ सो दॅट वी कॅन टेक इट अप अँड विल आवर ऑडियन्स ऑल्सो विल नो की तुम्ही नक्की काय करता. ओके. बेसिकली मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. त्यात पण बेसिकली बघायला गेलं तर की माझा इन्व्हेस्टमेंट म्हटलं की पहिला हे येतो की आपला हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ह्या सगळ्या सिक्युरिटी झाल्यावर इन्व्हेस्टमेंट म्हणून की वेल्थ क्रिएशन म्हणून म्युच्युअल फंड हा एक आस्पेक्ट असायला पाहिजे. मग त्यानंतर गोल बेस इन्व्हेस्टमेंट हा ऑप्शन येतो की माझी काही शॉर्ट टर्म गोल्स आहेत किंवा काही इमर्जन्सी फंड असायला हवा. मग त्यासाठी मी म्युच्युअल फंड बघायचं का, किंवा काय ऑप्शन्स आहेत. आणि जे माझं एज्युकेशनल गोल आहे, मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा रिटायरमेंट, हे तर आज गरज असायलाच पाहिजे प्रत्येकाला, या सगळ्यासाठी काय ऑप्शन्स बघितले पाहिजेत. सो आपल्या गोल्सनुसार इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. ओके. सो हे नक्कीच आपण या सगळ्या गोष्टींवरती आज आपण टचबेस करूयाच. मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या की तुम्ही मागच्या 18 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही आधी एका MNC कंपनीमध्ये सुद्धा काम करत आहात होते आणि आज तुम्ही स्वतःची फर्म वेल्थ वाईज फायनान्शियल सर्व्हिसेस, राईट, याचे तुम्ही पार्टनर आहात. तर हा निर्णय तुम्ही का घेतला, किंवा या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतःहून स्वतःचं काहीतरी चालू करून लोकांना वेल्थ क्रिएशन बद्दल नॉलेज देणं. कारण आज तुम्ही इंस्टाग्रामवर फेमस आहात. यू हॅव मोर दॅन 43,000 फॉलोअर्स अँड ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 2-3 years म्हणजे मी पर्सनली तुमचं ग्रोथ बघितले. कारण आपली भेट झाली आहे, मी तुमच्या हजबंड बरोबर आपली एक मीटिंग सुद्धा झाली होती, राईट. आणि माझी वाईफ स्वतः तुमच्याकडे क्लायंट आहे, कारण माझ्या वाईफचे सगळे म्युच्युअल फंड्सचे तुम्हीच हँडल करता. सो वी आर व्हेरी हॅपी विथ युअर वर्क अँड तुम्ही जी सर्व्हिस दिली आहे आमच्या फॅमिलीला, दॅट इज अप टू द मार्क. सो मागच्या 3 वर्षात आय गेस तुम्ही इंस्टाग्रामवर रॅपिडली ग्रो करत आहात. अँड हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स हॅज बीन फॉर यू? म्हणजे वुड लाईक टू नो की ती ग्रोथ तुम्हाला कसं वाटलं, अँड वाय दिस डिसिजन ऑफ गेटिंग इन टू गिव्हिंग सर्व्हिसेस टू द फॅमिलीज. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी बॅकग्राऊंड द्यायची म्हटली तर 2005-06 पासून HDFC सिक्युरिटीज मध्ये होते. हार्डकोर ट्रेडर, ब्रोकर, क्लायंटचे पोर्टफोलिओ हँडल करणं हे सगळे हे होतं.
त्यानंतर कुठेतरी स्वतःचं सुरू करायचं हे होतं, त्यामुळे जॉब क्विट केला. 2014ला लास्ट हे केलं आणि 15 पासून स्वतःची सुरुवात केली. वेल्थवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस ही पार्टनरशिप फर्म आहे. त्यात सुद्धा हार्डकोर ट्रेडर असल्यामुळे तेच पुढे आलं सगळं. स्वतःच सुरुवात केल्यावर सुद्धा ट्रेडिंगच मेन एम, कारण कुठेतरी ते भिनलेलं होतं ना एवढे वर्ष स्वतःमध्ये, त्यामुळे सुरुवात तशीच झाली. 2016-17च्या आसपास जो काही फॉल आला मार्केटमध्ये, त्यावेळेला रिअलाइज झालं की इथे पैसे तेवढे बनत नाहीयेत. म्हणजे एवढे वर्ष मी इन्व्हेस्टेड आहे तरी, वेअरॅज जो काही सायमल्टेनियसली म्युच्युअल फंड चालूच होतं, ते पोर्टफोलिओ 4-5 वर्ष होऊन गेलेले होते क्लायंट्सचे, त्यामुळे तिथली ग्रोथ दिसायला लागलेली. आणि 5 वर्षांनंतर कंपाऊंडिंग मध्ये तिथे मल्टिप्लायर इफेक्ट येतोय, हे जसं रिअलाइज होत गेलं तसा माझा म्हणजे हार्डकोर जो आपला हे आहे तो शिफ्ट झाला आणि म्युच्युअल फंड्स कडे मी 2017च्या आसपास वळले. सो ऑलमोस्ट 7 years नाव की तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये प्रॉपरली, म्हणजे दॅट इज व्हॉट युअर कोर फोर्टे इज, की तुम्ही आता फक्त म्युच्युअल फंड्स करता. एक विषय डिबेटेबल आहे, पण ट्रेडिंग मध्ये खरंच पैसे बनतात का? कारण लोक म्हणजे 2020 पर्यंत, जस्ट टू टेल अबाउट माय सेल्फ, तर मी फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा शेअर मार्केटमध्ये इलिटरेट होतो लिटरली. म्हणजे माझे पैसे स्वतः माझे बाबा यूज टू हँडल फॉर शेअर मार्केट, ते इन्व्हेस्ट करायचे माझ्या वतीने. पण 2020 मध्ये जेव्हा कोरोना हिट झाला आणि तेव्हा हे फायनान्शियल लिटरसी वाढायला लागली इन टर्म्स ऑफ युट्यूब अवेअरनेस अँड ऑल दॅट स्टफ, की ट्रेड करतात तिथे पैसे बनतात, कारण मार्केट्स बाकीच्या गोष्टी डाऊन होत्या पण ट्रेडिंग मध्ये पैसे बनवत होते, राईट. इन्व्हेस्टमेंट मध्ये एवढे सगळे ड्रॉप झालेले. पण ट्रेडिंग मध्ये खरंच पैसे बनतात का? ऍक्च्युली कसं आहे ना, ट्रेडिंग मध्ये पैसे बनत नाहीत, बनतात का पेक्षा ना आपल्याला तेवढा वेळ आहे का. म्हणजे बऱ्याच लोकांचं काय असतं की मी जॉब करते आणि माझं सेकंड इन्कम म्हणून ट्रेडिंग कडे बघितलं जातं, ऑप्शन्स किंवा इक्विटी फॉर दॅट मॅटर. पण ट्रेडिंग हा असा हे आहे ना की ज्याला ऍक्टिव्हली तुम्हाला पार्टिसिपेशन पाहिजे. तुम्ही आज एक पोझिशन घेतलीत ऑप्शन्सची आणि मीटिंगला जाऊन बसलात, 2 तास तुम्हाला नाही बघायला मिळालं तर तुमचा म्हणजे लॉस सोडा, कॅपिटल झिरो होऊ शकतंय. ही एवढी रिस्क त्याच्यात आहे. मग ती रिस्क घ्यायची आपली कपॅसिटी आहे का आणि तेवढं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन आपल्याला शक्य आहे का. प्लस डेली अपडेट्स, त्या रिलेटेड नॉलेज असणं, 3:30 पर्यंतचा मार्केटचा वेळ आपल्याला तेवढ्या ऍक्टिव्हली देता येईल का, ही मेंटली लोकांची तयारीच नाहीये. त्यांच्यासाठी मी जॉब करतोय आणि सायमल्टेनियसली ऑप्शन्स हे माझा पॅसिव्ह इन्कम आहे, म्हणजे ऍज अ सेकंड इन्कम म्हणून ते ट्रीट करताय. तर ते तसं नाहीये. ऍक्टिव्हली लक्ष दिलं तर ते टू सम एक्सटेंड शक्य आहे. पण मग असा विचार केला तर ती रिस्क डेलीची घ्यायची, ती झिकझिक मी म्हणेन, तर ते तेवढे रिटर्न्स देत आहे का. म्हणजे आज जर डेटा बघितलात तर गेल्या काही वर्षातला डेटा सांगतो की 95% लोक ऑप्शन्स मध्ये प्रॉफिट अर्न करत नाहीयेत. आजकाल तर नोटिफिकेशन सुद्धा येतं, कारण सेबीने ते आय गेस मॅन्डेटरी केलंय फॉर ऑल ब्रोकर्स. कारण पोस्ट कोविड म्हणजे आधी फक्त झिरोदा होतं, पण आज सध्या आय गेस मोर दॅन 10 ऑल ब्रोकर्स जे डिस्काउंट ब्रोकिंग, इव्हन झिरो ब्रोकरेज सुद्धा आले. पण यामुळे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर्स नाही म्हणता, ऍक्टिव्ह ट्रेडर्स भरपूर आलेत मार्केटमध्ये, पण त्यांचे पैसे भरपूर लॉस होत आहेत, राईट. आणि हे कुठेतरी सेबीला रेग्युलेट करण्यासाठी तो नोटिफिकेशन म्हणाला की 95% लोक लॉस करतायत. सो ओव्हरऑल फ्रॉम दिस डिस्कशन दिस इज व्हॉट आय कॅन अंडरस्टँड की ट्रेडिंग इज रिस्की. जर तुम्हाला फुल टाइम ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्ही लक्ष देऊ शकता, मार्केट ऑब्झर्व करू शकता, ट्रॅक करू शकता, आणि तुमचा अभ्यासही तेवढा चांगला असला पाहिजे. कारण यू नीड टू हॅव बोथ. लाईक जर तुम्ही इंडेक्सेस ट्रेड करत असाल तर तुमची टेक्निकल अनालिसिस तेवढं चांगलं असलं पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी असतात, राईट, फॉर यू टू टेक अ ट्रेड. म्हणजे आजकाल लोक ते सट्ट्यासारखं बघितलं जातं. म्हणजे ट्रेडिंग इज ॲज गुड ॲज गॅम्बलिंग इफ नॉट डन राईट. सो म्युच्युअल फंड्स मग म्हणजे देन कम्स द पार्ट ऑफ इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स. सो लाईक यू सेड की तुम्ही आधी HDFC सिक्युरिटीज मध्ये लोकांचे पैसे इन टर्म्स ऑफ मॅनेजिंग दर मनी, इन्व्हेस्टिंग इन शेअर मार्केट, आणि मग म्युच्युअल फंड सुद्धा करवतात. पण ओव्हर द इयर्स देन यू शिफ्टेड, यू मूव्ड ऑन टू युअर ओन कंपनी. आधी त्यात पण तुम्ही आय गेस शेअर मार्केट्स मध्ये इन्व्हेस्ट करा, अजूनही करता तुम्ही शेअर मार्केट्स मध्ये. म्हणजे डू यू इन्व्हेस्ट इन इक्विटी मार्केट की फक्त म्युच्युअल फंड इज समथिंग दॅट यू फोकस ऑन? नाही, टू सम एक्सटेंड करतो, बट नॉट द ट्रेडिंग, ऑप्शन्स, इंट्राडे हा प्रकार नाही. पोझिशनल किंवा वेल्थ क्रिएशन, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स, बिकॉज आय बिलीव्ह मोर ऑन म्युच्युअल फंड्स इन फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ वेल्थ क्रिएशन. कारण जर तीच रिस्क मार्केटची मला जर घ्यायची आहे तर ते मी कॅल्क्युलेटेड घेईन, जेणेकरून मला सर्टन इयर्स नंतर, से फॉर 5 years नंतर एक डिसेंट पोर्टफोलिओ तयार होणार आहे. तर मग ती कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असेल तर मार्केटची रिस्क म्हणजे
शेअर ट्रेडिंगची रिस्कची गरजच नाहीये True, मग त्या ह्याच्यामध्ये. पण मग जसं आपण म्हणतो की म्युच्युअल फंड मध्ये आपली होरायझन 5 years 10 years जर म्हणजे ऍक्टिव्हली समबडी इन हिज 20s or 30s इज प्लॅनिंग फॉर अ रिटायरमेंट, म्हणजे आपण तो एक मुद्दा आहे की रिटायरमेंटसाठी जो वेल्थ, कारण सध्या पेन्शन फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना मिळत आहे, त्यातही बरेच इश्यूज आहेत, राईट? पण मेजॉरिटी ऑफ द पीपल आजच्या जगात मोस्टली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. फ्युचरसाठी त्यांची काहीच सिक्युरिटी नसते, कारण पेन्शन असा काही प्रकारच नसतो. बरोबर. सो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून रिटायरमेंट प्लॅनिंग करता येते का? नक्कीच. कारण आणि मग ते कसं करता येईल, म्हणजे फॉर अन ऍक्टिव्ह, म्हणजे समजा एक 25 year old जस्ट स्टार्टेड हिज ओन जॉब, म्हणजे तो जॉब करतोय, किंवा मिड 30s माझ्यासारखा व्यक्ती, तर त्यांनी कसं म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि काय गतीने त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचं एक सर्टन कॉर्पस फॉर्म होईल विच विल बी हेल्पफुल फॉर देम वेल आफ्टर द रिटायरमेंट? ओके, चांगला प्रश्न आहे, कारण म्युच्युअल फंड्स थ्रू रिटायरमेंट प्लॅनिंग हे एक बेस्ट ऑप्शन असेल. कारण कधीही तुम्ही जॉबला सुरुवात केली आहे आणि रिटायरमेंट हा जो स्पॅन आहे हा सगळ्यात मोठा स्पॅन आहे. 40 वर्ष. येस, म्हणजे 25 ते 30व्या वर्षी तुम्ही अर्निंग स्टार्ट केलंय, 50th एजला आपल्याला रिटायरमेंट घ्यायची आपण पकडू. येस, कारण इट्स लाईक की आधीच्या जनरेशननी ना केलं काम 60th पर्यंत. आज ट्रॅव्हलिंग प्लस मेंटल प्रेशर, जे स्ट्रेस आहे ते बघता आय डोंट थिंक की बियॉन्ड 50 नो वन वुड लाईक टू वर्क. करावं लागेल ही गोष्ट वेगळी. येस, मग त्यासाठी जर आपण प्रोव्हिजन स्टार्टिंग पासून केली तर ते जबरदस्ती काम तरी करायला लागणार नाही. म्हणजे आपल्याकडे मॅक्झिमम 20 ते 25 वर्षाचं टेन्युअर आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे म्युच्युअल फंडसाठी. कारण जेवढं लॉंगर टर्म तुम्ही इन्व्हेस्टेड राहता तेवढी मार्केटची जी रिस्क आहे ती मिनिमम होते आणि रिटर्न्स कंपाऊंड होतात. तुम्ही एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करू शकाल, कारण मी तुमचे व्हिडिओज बघितलेत, म्हणजे एक एक्झाम्पल इकडे पण आपल्या व्ह्युअरसाठी, की एक 25 years 30 years मध्ये काय इन्व्हेस्टमेंट, काय गती, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ इंटरेस्ट कॅन वी एक्सपेक्ट, म्हणजे CAGR ओव्हर द 25 years, काय सर्टन कॉर्पस आपण अज्युम करू शकतो, म्हणजे ते आपल्या व्ह्युअरसाठी युजफुल राहील, राईट? विचार केला ना तर जेव्हा तुमचं अर्निंग चालू झालंय 25 वर्षाचे आत फॉर एक्झाम्पल, तर 10,000 SIP इन्व्हेस्टमेंट जरी सुरू केली, दरवर्षी ते 10% स्टेप अप करायचं. जसं तुमचं अप्रेझल होतं किंवा आपलं इन्कम ग्रोथ होते, इन्कम त्या एज मध्ये नक्कीच ग्रोईंग असणार. म्हणजे आपल्याला सॅलरी इन्क्रीज मिळाली किंवा जॉब चेंज केला, असं आपण मिनिमम 10% स्टेप अप करत राहिलो, 12% रिटर्न अज्युम केले तरी पुढच्या 20 वर्षांमध्ये 2 करोडचा कॉर्पस होतो जवळजवळ. सो त्यानंतर पुढे तुम्ही दर महिन्याला 1.5 लाखाचं इन्कम, महिना इन्कम घेऊ शकता SWP थ्रू. सो अजून काय पाहिजे ना, म्हणजे लाईफ सेट करायचंय, जर 50th ला रिटायरमेंट घ्यायचे, म्हणजे दोन्ही गोल सेट होतात, की आपल्याला अर्ली रिटायरमेंट आणि त्यानंतरचं फिक्स इन्कम. ओके, पण मग ह्यात आपण इन्फ्लेशनच्या, म्हणजे हॅव यू टेकन दॅट पार्ट, की इन्फ्लेशन आपण बीट करून जे इन्कम आहे इज दॅट सफिशियंट फॉर व्हेन वी आफ्टर 25 रिटायरमेंट साठी? व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? सी, इन्फ्लेशन बघितलं ना तर आज जर 50,000 महिन्याचा एक्सपेन्स आहे तर साधारण 15 वर्षांनी तो ट्रिपल असणार आहे, 1.5 लाखाचा. सो त्या आणि म्हणूनच ना इथे कस्टमाइज अप्रोच असेल, की एक हे मी जस्ट एक्झाम्पल दिलं तर ते सगळ्यांना लागू पडेल असं नाही. लाईफस्टाईल डिपेंड्स. 25व्या वर्षी माझं इन्कम किती आहे हा प्रश्न सुद्धा आहे. जर मी 10,000च कमवते, सो आय कॅनॉट इन्व्हेस्ट 10,000. बट मी 25व्या वर्षी 70-80,000 कमवते, पण माझ्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस जास्त असतील, तर मग मी तिथेही इन्व्हेस्ट करू शकणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अप्रोच असला पाहिजे आपला. तुम्ही एक शब्द वापरला SWP, म्हणजे काय, म्हणजे जर तुम्ही एक्सप्लेन करू शकाल हे काय असतं? कारण बऱ्याच लोकांना माहिती नसेल. SIP आपल्याला ऐकून आहे, भरपूर लोक करतात SIP, म्युच्युअल फंड वरती शब्द हा खूप कॉमन आहे, पण SWP काय, म्हणजे त्याच्याबद्दल जर तुम्ही सांगू शकाल? मी तर म्हणेन की SIP पेक्षा बेस्ट टूल आहे SWP, कारण ज्यामध्ये तुम्ही कॉर्पस मधनं महिन्याला पेन्शन घेणार आहात. इट्स लाईक अ पेन्शन. SWP स्टँड्स फॉर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे आज तुमच्याकडे लमसम कॉर्पस आहे, तुम्ही तो इन्व्हेस्ट करताय म्युच्युअल फंड्स मध्ये आणि त्यातनं तुम्ही महिन्याला फिक्स इन्कम घेताय SWP मार्फत. फॉर एक्झाम्पल, आज जर आपण 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत तर त्यातनं दर महिना आपण 35,000 रुपये विड्रॉ करू शकतो दर महिना, इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट. तुमचे 50 लाख जोवर इन्व्हेस्टेड आहेत तोवर लाईफ लॉंग तुम्ही हे 35,000चं विड्रॉल घेऊ शकता. तुमचा कॉर्पस वरखाली होईल पण महिन्याला 35,000 रुपये अकाउंटला येऊन पडणार आहेत आणि तुमचा कॉर्पस पण ग्रो होत राहील, कारण ते इन्व्हेस्टेड आहे. येस, बरोबर. आता तुम्ही हे फॉर एक्झाम्पल 10 वर्ष 35,000 रुपये महिन्याला घेताय, तर 10 वर्षांनी साधारण आपल्या 50 लाखाचं व्हॅल्यू सुद्धा 70 ते 80 लाख झालेली असते. म्हणजे कॅपिटल पण अप्रिशिएट होतंय, मला महिन्याला इन्कम पण येत आहे.
सो ह्याच्यात म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टेड राहणं पण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपलं सर्टन इन्कम आपल्याला मिळत राहते. सो इट्स लाईक विन विन सिच्युएशन फॉर तुमच्या इन्कमसाठी आणि तुमच्या जर कॉर्पस तुम्हाला पुढे जाऊन हँड ओव्हर करायचं इफ यू वॉन्ट टू गिव्ह इट टू लेगसी हायर, सो ते पण एक युजफुल आहे. यात तेच आहे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड म्हटलं की 5 वर्ष तरी द्यायलाच पाहिजे. मग SWP म्हटलं तर मी सजेस्ट करीन की तुम्ही तो लाईफ लॉंग विचार करता, कारण तुम्हाला महिन्याला इन्कम हवंय. कॉर्पस लॉक आहे का, तर तसंही नाहीये, त्याला कुठचंही लॉक इन नाहीये. तुम्ही पार्शली फुल्ली विड्रॉ करू शकता. विड्रॉ कराल त्या प्रमाणात तुम्ही SWP चेंज करू शकता. आणि मगाशी तुम्ही म्हटलं तसं जे काही उरेल ते आपल्या पश्चात तुम्ही नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करू शकता. येस. तुम्ही एक मुद्दा आधी मध्यंतरी काढलात की आपण 25 वर्षात सॅलरी काय असेल, 10,000 आहे का वॉट एव्हर. तर सध्या म्हणजे जो ट्रेंड आहे सध्या की लोकांची पर्चेसिंग पॉवर ही वाढली आहे, पण त्या हिशोबाने इन्कम तेवढी वाढली आहे का नाही माहित नाही. म्हणजे लोकांची सॅलरी मे बी 30-40 हजार असेल, पण ते आयफोन नक्की घेतात EMI वर. सो म्हणजे सेव्हिंग्स लोकांचे होत नाहीत. सो हा मोठा एक प्रश्न असतो की सेव्हिंग्स म्हणजे नक्की काय, की इन्कम मायनस एक्सपेन्सेस सेव्हिंग असते की इन्कम मायनस सेव्हिंग्स हा एक्सपेन्स केला पाहिजे. व्हॉट इज युअर थॉट ऑन दॅट? सी बेसिकली कसं आहे, असायला पाहिजे असं की इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस उरलेले. पण 25-30 या वयागटात 25 ते 35 म्हणू आपण, की इथे एकतर अर्निंग जस्ट स्टार्ट झालेलं असतं. सो स्वतःचे पैसे आणि त्या लक्झुरीज, येस त्या लक्झुरीज आणि त्या आपण ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहतोय तिथे ते तसंच वागलं जातं की आज 25-30व्या वर्षी तुम्ही म्हणालात तसं इन्कम नाहीये, पण EMI पे करून आयफोन घेतला जातो. मग टू सम एक्सटेंड तेही त्या वयात करायला पाहिजे, नाही तर पैसे कमवायचेच कशाला, की त्या पैशाचा उपभोग पण घेता आला पाहिजे. पण म्हणून मग त्या इन्कम मधनं आपले एक्सपेन्सेसच इतके नसावेत की उरतच नाहीये काही. कारण आज अशी परिस्थिती आहे की क्रेडिट कार्डवर लाखभर कमवतायत पण 1.25 लाखाचं एक्सपेन्स आहे. बापरे. म्हणजे क्रेडिट कार्डचा यूज बिल अजून एक क्रेडिट कार्डने भरत असेल, राईट? म्हणजे तिथे इन्व्हेस्टमेंटला स्कोपच नाहीये. म्हणून मग टू सम एक्सटेंड वयाच्या या 25-30 या वयोगटात मी सजेस्ट करेन की इन्कम मायनस युअर एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स, पण मेक शुअर की ती सेव्हिंग्सला डिसेंट अमाऊंट उरते. कॅन यू गिव्ह की सर्टन म्हणजे एक डिसेंट म्हणजे ऍव्हरेज माणूस जो एक 30,000-35,000 रुपये कमवत असेल, व्हॉट पर्सेंटेज शुड आयडियली बी सेव्हिंग्स? साधारणपणे एक जर तुम्ही महिन्याला 30,000 रुपये 25 ते 30 वयोगटात आहात आणि 30-35,000 तुमचं इन्कम आहे, तर त्यातनं साधारणपणे 20 ते 25% अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजेत. एवढ्यासाठीच की वयाच्या 25व्या वर्षी जनरली फायनान्शियल ऑब्लिगेशन्स कमी असतात. आपली फॅमिली इन्क्रीज नसते झालेली. सर्वसाधारण माणूस म्हणजे जी व्यक्ती आहे, मुलगा किंवा मुलगी, तिचा घरखर्च हा साधारणपणे पेरेंट्स करत असतात. सो नक्कीच जास्तीत जास्त कॉर्पस इन्व्हेस्टेबल असू शकतो. सो तिथे 20 ते 25% अमाऊंट तरी ट्राय केलं पाहिजे इन्व्हेस्ट करायला. जसं जसं वय वाढतं नॅचरली ऑब्लिगेशन्स वाढतात, फॅमिली साईज वाढते, पण इन्कमही त्या प्रपोर्शन मध्ये वाढतं. सो तिथे आपल्याला गोल बेस अप्रोच ठेवून मॅक्झिमम 40 to 45% अमाऊंट तरी इन्व्हेस्ट केली गेली पाहिजे. जसं तुमचं म्हणजे ॲज यू ग्रो टुवर्ड्स युअर 30s मग तुम्ही म्हणता की गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणजे ह्यात काय काय इन्क्लुडेड आहे? म्हणजे घर घेणं किंवा मला ट्रॅव्हल, मला कुठे एव्हरी इयर मला एक इंटरनॅशनल वेकेशन करायची किंवा पुढच्या वर्षी मला गाडी घ्यायची, हे गोल आपण म्युच्युअल फंड्स द्वारे करू शकतो का? किंवा मला घर घ्यायचंय तर त्याची प्लॅनिंग. सो व्हॉट आर गोल बेस्ड प्लॅनिंग? कारण हा टर्म माझ्यासाठी नवीन आहे. सो हाऊ डू यू एक्सप्लेन दिस, की म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी काय म्हणून सांगाल? ऍक्च्युली बघितलं तर गोल्स प्रत्येकाची वेगळी असतील, पण एक जनरल बेसिक आपण पकडलं तर तुम्ही मगाशी म्हणालात तसं कार घेणं, तुमची फॉरेन ट्रिप किंवा मुलाचं शिक्षण, लग्न, पुढे जाऊन तुमची रिटायरमेंट, ही सगळी गोल्स असू शकतात. आता रिटायरमेंट, शिक्षण हे प्रत्येकाचंच असतं. आजची लाईफस्टाईल बघताना आपल्याला कार, आयफोन किंवा फॉरेन ट्रिप ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्लॅन करू शकतो. मी मगाशी म्हटलं तसं की म्युच्युअल फंड्स हे सेल्फ डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट आहे. सो त्याद्वारे तुम्ही 5 वर्ष दिलीत तर तुम्ही तुमच्या प्रत्येक गोलसाठी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करू शकता, की जेणेकरून कमीत कमी लोन मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बसवू शकता. राईट. सगळ्यात म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक ध्येय तरी असतं आणि आपल्या मराठमोळ्या फॅमिलीजमध्ये जर स्वतःचं घर असायला पाहिजे. म्हणजे रिअल एस्टेट आपलं एक तरी घर स्वतःचं. आपण भाड्यावर राहतो
हे आजच्या जनरेशनची म्हणजे दुविधा आहे की त्यांना मे बी घर इकडे घेतलं असेल पण मे बी जॉबसाठी त्यांना दुसरीकडे राहावं लागतं, बरोबर. पण स्वतःच एक ऍसेट असावं. हम्म. तर रिअल एस्टेट जर कोणाला एक फ्लॅट घ्यायचा असेल तर ह्याचं आपण प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचं काय तुम्ही सल्ला द्याल? ओके. रिअल इस्टेट स्वतःचं घर म्हणून जर तुम्हाला रिअल इस्टेटचा विचार करायचा आहे तर निश्चितच आपलं एक घर असलंच पाहिजे. बरोबर. आणि आपण एवढं आयुष्यभर खस्ता खातोय कमवतोय तर ते घर असायलाच हवं. ट्रू. नो डाऊट. फक्त सजेशन एवढंच असेल की ते घर घ्यायचंय यासाठी थोडं प्लॅन करा की जेणेकरून आपण कमीत कमी होम लोन वरती ते घेऊ शकू. ओके. आज होतं कसं 1 करोडचं घर घ्यायचंय साधारण 90 लाखापर्यंत आपल्याला लोन मिळतं. बरोबर आहे. म्हणजे आपण एक 85 पर्यंत EMI ईएमआय पे भरत करणार असतो. असतो. सो हे 1 करोडचं लोन फेडता फेडता आपण बँकेला ऑलमोस्ट 2 करोड इंटरेस्ट सहित देत असतो ओव्हर बरोबर द आहे. पिरियड ऑफ 20-25 years. इयर्स मध्ये. Perfect. सो ह्याच्यामध्ये दुप्पट म्हणजे इथे घराची कॉस्टच तुम्ही 20 वर्षांनी 2 करोड करताय आणि 20 वर्ष ते घर आपलं नसतंच, ती गोष्ट वेगळी. राईट. पण जर तुम्ही ते प्लॅन केलं की मी आज 90,000चा ईएमआय पे करणार आहे किंवा 80,000चा ईएमआय पे करणार आहे तर त्या ईएमआय ची मी आजपासून सवय केली स्वतःला. आज जर मी घर घ्यायचं ठरवते तर 5 वर्ष माझा डिसिजन प्रोलॉंग केला. माझी फेडायची भरायची कुवत आहे तर त्या 80,000ची मी एसआयपी सुरू करीन फॉर 5 इयर्स. इफ आय एम गेटिंग 12% बेअर मिनिमम जरी तरी सुद्धा माझ्याकडे 67-68 लॅक्सचा कॉर्पस रेडी होतो. मग 5 वर्षांनी जेव्हा माझ्या हातात एवढी कॅश असेल त्यावेळेला घर घेणं याची मजा काही वेगळीच असेल. म्हणजे लोन तर निश्चित कमी असेल. मी त्याही उपर म्हणेन कारण माझं त्यावेळेला इन्कम वाढलेलं असेल तर मी निश्चित लोन अजून जास्त प्रकारे म्हणजे जास्त घेऊ शकेन. तर मी विचार करेन की 2 BHKच्या ऐवजी मी 3 BHK घेते. बेटर लोकॅलिटीचा विचार करू शकते. सी ऑप्शन्स ओपन होतात. बरोबर. कमीत कमी लोन मध्ये मोठेच घरही घेता येतं. आता बऱ्याच जणांना काय असतं की ह्या स्पॅन मध्ये 5 वर्षात घराची किंमत पण तर वाढेल. निश्चितच वाढेल, नो डाऊट. पण ते अप्रिसिएशन तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं अप्रिसिएशन जे आहे त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असेल. घर आज जर तुम्हाला 4 ते 5% अप्रिशिएट होत आहे 5 वर्षात तर इन्व्हेस्टमेंट 12% अप्रिशिएट होत आहे. सो ती गॅप नक्कीच इन्व्हेस्टमेंट मध्ये भरून निघणार आहे. पण रिअल एस्टेट सध्या म्हणजे मार्केट सॅच्युरेटेड आहे का? कारण बरेचदा असं आढळून आलंय की म्हणजे आपल्या इथे डेव्हलपमेंट मुंबई ठाणेमध्ये सध्या एवढी डेव्हलपमेंट चालू कारण मेट्रोज येत आहेत. राईट. बरोबर. आणि बिल्डिंग बांधले जात आहेत, एवढी घरं आहेत तर ते विकले जातात. सो तुमचं काय मत आहे की हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक घेत आहेत का की ते पर्सनल युसेजसाठी? सो डू यू थिंक रिअल एस्टेट इज अ गुड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन की सध्या सेकंड हाऊस आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून ते विचार करणं हे कितपत योग्य आहे? नक्कीच मी सजेस्ट करीन की रिअल इस्टेटचा सेकंड होम म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करणं मला तरी अजिबातच पटण्यासारखं नाहीये. कारण ना 2 गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्ही त्यातलं रेंटल इन्कम म्हणून जर विचार करताय तर रेंटल इन्कम आज जर तुम्हाला 1 करोडच्या घरवर साधारणपणे 25,000चा रेंट मिळतो महिन्याला. त्यात पण आपल्याला सोसायटीचा मेंटेनन्स असतो, प्रॉपर्टी टॅक्स असतो, भाड्याने जागा द्यायची आहे तर ब्रोकरला फी द्यायला लागते, एक भाडे करू गेल्यावर की घराची डागडुजी करावी लागते. ही सगळी कॉस्ट जर घालवली तर साधारणपणे त्या 1 करोडवर येणारा जो रेंट आहे तो 2.5 ते 3% होतो. मग 2.5 ते 3% सेव्हिंग्ज बँकला पण जास्त इंटरेस्ट आता मिळतो. एफडी आपल्याला 60% देते आणि त्यासोबत ही सगळी झिकझिक आली ती वेगळीच. मग हे सिम्पल जर आपण विचार केला की मी हे 1 करोड म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले ते घर घेण्याच्या ऐवजी तर मग मला तिथनं 70,000चं महिन्याला इन्कम लाईफ लॉंग येणार आहे. बरोबर आहे. मग कुठचीही मेंटेनन्स नाहीये. ट्रू. आणि प्लस माझे 1 करोड पण ओव्हर द पिरियड वाढणार आहेत. मी जर 10 वर्ष ठेवले तर साधारण ते 1 करोडचे 1.5-2 करोड होणार आहेत. एक्झॅक्टली. सो जे फायनान्शियल अवेअरनेस ही लोकांना नाहीये की आपण घरं घेतोय सध्या पण त्यातनं आपल्याला रेंटल यील्ड येते ते इज इट वर्थ आणि बाकीच्या गोष्टी जर बाकीच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यातनं आपल्याला जर बेटर रिटर्न्स मिळत असतील ऑब्व्हियसली रिस्क इज असोसिएटेड. पण जर आपण त्याला व्यवस्थित नीट प्लॅन केलं आणि जर तुमच्यासारखे योग्य माणसं जर मदतीला असतील तर डेफिनेटली दे कॅन गेट बेटर ऍडवाइस. सेकंड पॉइंट यात असा पण एक येईल की घराचं अप्रिसिएशन म्हणून बरेच जण विचार करत असतात किंवा टँजिबल असेट. राईट. की घराचं अप्रिसिएशन म्हणजे आज मी 1 करोडचं घर घेतलंय उद्या 1.5 झालीये किंमत पण तुम्ही ती किती वर्षात होतीये
तुम्हाला वार्षिक रिटर्न जो CAGR म्हणतो आपण तो किती मिळालाय, True. मग ते वर्थ आहे का ती हम्म. रिस्क घेणं. हम्म. आणि त्याही उपर असं असतं ना की घर आहे माझं, हम्म. माझी आज ठाण्यासारख्या ठिकाणी 4 घरं आहेत, बरोबर. हे जे काही एक असतं ना दाखवणं म्हणा हम्म. किंवा एक self अभिमानाने accomplishment, सांगणं right. असतं, हा, हा. ते आपण असं कधी करत नाही की माझा म्युच्युअल फंडचा 2 करोडचा पोर्टफोलिओ Portfolio आहे आहे, ते आपण ज्यातनं कधी मला मी सांगणार घरी बसल्यास तरी 1.5 लाख रुपये महिना येणार आहे. राईट. हे कधीच होत नाही. म्हणजे ती एक टँजिबल ऍसेट म्हणून आपण विचार करतो, पण हा विचार व्हायला हवा इथून पुढे, कारण रिटर्न पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा आपल्याला ते जास्त फायद्याचं असणार आहे. एक मुद्दा अजून एक असा होता की बेसिकली म्युच्युअल फंड्स म्हणजे जी ग्रोथ, कारण म्हणजे मी तुमची प्रोफाईल वाचली, राईट, यू स्टार्टेड इन 2020, तेव्हा तुमचा नाही 23 मध्ये तुमचा 100 crores AUM होता, सो विच इज ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट, की तुम्ही ऑलमोस्ट 100 crores वर्थ ऑफ पोर्टफोलिओ यू आर युझिंग. तुमची SIP किती होती तेव्हा, म्हणजे हाऊ मच वॉज द SIP? सो आय थिंक तेव्हा 1000 फॅमिलीज वगैरे असतील, किती फॅमिलीज तुम्ही तेव्हा मॅनेज करत? साधारणपणे 2017ला हार्डकोर जेव्हा फोकस शिफ्ट केला तेव्हा हार्डली एक 20-25 लाखाचा AUM सुद्धा नसेल. AUM म्हणजे काय असतं? AUM इज असेट अंडर मॅनेजमेंट. मी एवढ्या असेट्स मॅनेज करते, म्हणजे त्यात बरेच क्लायंट येतात, त्यांची जी गुंतवणूक आहे माझ्याकडे म्युच्युअल फंड्स मध्ये, दॅट इज AUM, असेट अंडर मॅनेजमेंट. डिसेंबरमध्ये 100 crores माझा टोटल AUM झाला, आणि त्यावेळेला अराउंड माझी सिप बुक सुद्धा तेवढीच होती, 1 करोड सिप बुक अँड 100 crore AUM. हे माझं दोन्ही सायमल्टेनियसली नेक्स्ट मंथ मध्ये अचीव्ह झालं. आणि 2000 म्हणजे जुलैमध्ये आज माझा जुलै 2024ला AUM अराउंड 150 crore आहे. म्हणजे मी 7 महिन्यात 50 कोटी AUM वाढवलं, विच इज ऑलमोस्ट 50% ग्रोथ इन 7 months. बरोबर. 7 months मध्ये 50 करोडची ग्रोथ. मी थोडंसं असं पण म्हणेन की बिकॉज ऑफ म्युच्युअल फंड अवेअरनेस लोकांचे आज डोळे उघडतायत, आणि हा ऑप्शन लोक बघतायत, विचार करतायत, आणि अजूनही जे करणार नाहीत ना त्यांच्यासाठी ते फायनान्शियली काही वर्षांनी बॅकफुटवर असणार आहे. त्यामुळे हा अवेअरनेस जेवढा वाढेल तेवढा, मी माझ्याच AUM वरनं सांगते की निश्चितच तो वाढतोय. माझे 1 करोडचं सिप बुक डिसेंबर 23चं आणि आजचं 140, 1 crore 40 lakhsचं. सो ही जी ग्रोथ आहे ही जस्ट बिकॉज ऑफ की अवेअरनेस वाढलाय, ही गोष्ट आहे. आणि अजून एक म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी यांचं 3rd टर्म आहे, राईट, आणि आय गेस तुम्ही 2014ला जॉब क्विट केला द राईट टाइम, आय गेस, व्हेन ही स्टार्टेड इज प्राईम मिनिस्टरशिप. अँड ओव्हर द लास्ट 10 years जी इंडियाची प्रगती झाली आहे, लोकांकडे म्हणजे इंडियामध्ये पैसे इन्व्हेस्ट व्हायला लागले, FDI म्हणजे FIS इन्व्हेस्ट करतात, किंवा ओव्हरऑल अवर इंडस्ट्रीज इकॉनॉमी इज ग्रोईंग. आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड मध्येही लोकांचं अवेअरनेस, जसं तुम्ही म्हणालात की लोकांकडे पैसे आहेत पण ते योग्य इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा योग्य द्वारे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं, ही अवेअरनेस लोकांमध्ये वाढत जाते. आणि त्यामुळेच आज तुमची प्रगती तर होतेच, पण त्याचबरोबर तुम्ही आज लोकांचेही पैसे म्हणजे हेल्पिंग देम टू ग्रो द वेल्थ, लाईक वेल्थ क्रिएशन, दॅट इज व्हॉट इट इज. लाईक इन्कम आपण सॅलरी मधून कमवतो, पण युअर मनी शुड अर्न फॉर यू, दॅट इज व्हॉट वेल्थ क्रिएशन इज, राईट. सो या करिअर मध्ये तुमचं म्हणजे कसा होता एक्सपिरियन्स? की नाही, एक गोष्ट फक्त इथे ऍडिशन करीन की लोकांचा अवेअरनेस कसा वाढलाय. कोविडच्या आधीचा सिनारिओ असा होता की हार्डली 3 ते 4% डीमॅट अकाउंट होती, किंवा तेवढीच लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होती म्हणून. आज त्यावेळेला जर तुम्ही बाहेरचे देश जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे हा जर रेशो बघितला तर US सारख्या ठिकाणी मोर दॅन 50% लोक म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आज आपण ते 7-8% वर आलोय. कोविडच्या नंतर ही 3-4 वर्ष जी झाली आहेत तिथे आपली ऑलमोस्ट डबल पर्सेंट लोक इन्व्हेस्टमेंट, 7 ते 8% लोक इन्व्हेस्ट करतायत. अँड यू कॅन सी मार्केट कुठून कुठे गेलं. अँड लॉंग वे टू गो, मी म्हणेन की इथून खूप अजून पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सो ह्या जर्नीमध्ये जर आपण पार्टिसिपेट नाही करू शकलो तर मग काही म्हणजे फायनान्शियल इलिटरसी होऊ शकेल असं मी म्हणेन. सो आपण जो प्रश्न होता तो आपण नक्कीच घेऊया. आणि याच बरोबर म्हणजे सेक्युरिटी, आपण फायनान्शियल सेक्युरिटी जे म्हणतो किंवा पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याला रिस्क ऑब्व्हियसली असोसिएटेड असते, राईट. अँड विथ रिस्क, जर इफ युअर इन्शुरन्स इज इन मोशन, लाईक इफ यू हॅव सर्टन इन्शुरन्सेस, लाईक फॉर एक्झाम्पल टर्म इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स. कारण पर्सनली नाव मी, माझी वाईफ, माझी बायको, राईट, माझी बायको आणि माझी मुलगी आहे, तर माझ्या फॅमिलीसाठी मी हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, किंवा माझ्या फॅमिलीला
काही म्हणजे मला काही झालं तर पुढे जाऊन त्यांना एक सर्टन कॉर्पस मिळो यासाठी मी एक टर्म इन्शुरन्स सुद्धा काढलाय. सो बरोबर. इन्शुरन्स ॲज अन इन्स्ट्रुमेंट म्हणजे ह्याच्यावर तुमचं काय मत आहे की डू यू थिंक एव्हरीबडी शुड हॅव टर्म इन्शुरन्स और डू यू थिंक इट्स अ वेस्ट ऑफ मनी? कारण बरेचदा लोक म्हणतात अरे काय म्हणजे हेल्थ इन्शुरन्स मी दर महिन्याला वर्षाला फॉर एक्झाम्पल मी 20,000 रुपये भरतो माझं 20 लाखाचं हेल्थ इन्शुरन्स, पण मला काय होतच नाहीये. बरोबर. 20,000 उगीच मी पैसे वाया घालवते. मी 10 वर्ष भरतोय म्हणजे 2 लाख रुपये घालवले. पण ही लोकांची जी एक कन्सेप्ट आहे किंवा एक अंडरस्टँडिंग आहे की अरे बरोबर. पैसे मी कशाला भरू 20,000 रुपये, जेव्हा होईल तेव्हा बघेन ना मी. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे डू यू थिंक इन्शुरन्स इज वेस्ट ऑफ मनी की इज इट रिअली वर्थ इट? म्हणजे एव्हरीबडी शुड हॅव इट. तुमचं काय मत आहे? बेसिकली विचारायला मला तर इन्व्हेस्टमेंटच्या आधी तुमचे दोन्ही इन्शुरन्स असले पाहिजेत. मग त्यात टर्म इन्शुरन्स पण आला आणि मेडिक्लेम पण आला. कारण होतं कसं, इन्व्हेस्टमेंट आपण करतो, पण या दोन गोष्टी जर म्हणजे अनसर्टन्टी जी आहे, मला आज जर काही झालं, इफ आय एम अर्निंग मेंबर ऑफ फॅमिली आणि मलाच आज काही झालं तर मग ते इन्व्हेस्टमेंट तर होणारच नाहीयेत. आणि फायनान्शियली केवढं मोठं संकट त्या फॅमिलीवर असेल. मग इन दॅट केस जर माझं सफिशियंट अमाऊंटचा टर्म इन्शुरन्स असेल तर माझ्या इन्व्हेस्टमेंट तर होतीलच पुरेशा, पण त्या टर्म इन्शुरन्सच्या कॉर्पसवर माझी फॅमिली काही वर्ष तरी सस्टेन करू शकेल. सेम वे हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे. कारण आज जर फॅमिलीतल्या कोणाला हॉस्पिटलायझेशन झालं, करावं लागलं, आली वेळ अशी, तर हॉस्पिटलायझेशन, इन्फ्लेशन तर आपण बघतोच की आजच काय खर्च आहे. मग त्या वेळेला तुम्ही असं नाही म्हणू शकत की या SIP माझ्या रिटायरमेंटसाठीच्या आहेत किंवा हे माझे म्युच्युअल फंड आहे त्या मुलीच्या शिक्षणासाठी आहेत. यू हॅव टू रिडीम इट आणि तुम्हाला ती हॉस्पिटलची बिलं भरणं भाग पडणार आहे. म्हणजे काही वेळा तर असं होतं की एवढं मोठं बिल भरायला लागल्यामुळे खिशातनं फायनान्शियली आपण 5-6 वर्ष मागे आलोय. त्यावेळेला जर मेडिक्लेम इन्शुरन्स आहे तुमचा प्रॉपर इंटॅक्ट, तर कंपनी विल टेक केअर ऑफ दॅट एक्सपेन्सेस. तुमची सेव्हिंग्ज इंटॅक्ट राहतील, सगळ्यात महत्वाचं. आणि कोविडमध्ये आपण ही सिच्युएशन बघितली की एका वेळेला फॅमिलीतली 3-3, 4-4 जण सुद्धा ऍडमिट होती आणि काय लेवलवर खर्च झालेले आहेत. म्हणजे त्यामुळे दोन्ही इन्शुरन्स पहिले हवेत, टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट करा. ओके. सो इफ आय अंडरस्टँड करेक्टली, सो वेल्थ वाईज फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स या दोन्ही गोष्टी कव्हर करतात, राईट? आणि या करिअरमध्ये म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं की यू हँडल 150 crores ऑफ AUM. सो व्हॉट आर द इन्कम सोर्सेस फॉर अ फायनान्शियल ऍडवायझर किंवा तुमच्याकडे चॅनल पार्टनर ऑफ म्युच्युअल फंड किंवा अशा फर्म्स चालू करताना व्हॉट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट? कारण तुम्ही तुमचा जॉब सोडला आणि हे तुम्ही आज फुल टाइम करताय फॉर द लास्ट 10 years. हाऊ इज दिस जर्नी इज बीन फॉर यू? कारण हे आमच्या व्ह्युअर्ससाठी नक्की युजफुल आहे. कारण जर कोणालाही पुढे जाऊन या इंडस्ट्रीमध्ये किंवा दे वॉन्ट टू बिकम सर्टिफाईड ऑर अ गुड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ऍडवायझर, काय गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यातनं काय त्यांना मिळू शकतं? ओके. बेसिकली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यासाठी आपल्याला NISMच्या सर्टिफिकेशन लागतं, जे दर 3 वर्षांनी आपल्याला रिन्यू करावं लागतं. आणि ज्या कोणाला ह्या गोष्टीत इंटरेस्ट असेल ना, तर मी निश्चित सजेस्ट करीन. कारण ही गोष्ट आज मार्केट आपण बघतोय किंवा जो अवेअरनेस वाढतोय, तर त्या प्रमाणात आज डिस्ट्रीब्युटर नाहीयेत. लोकसंख्येच्या अकॉर्डिंगली आपल्याकडे ऍडवायझर नाहीत. सो अजून पण या फील्डला निश्चितच स्कोप आहे. सो ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे निश्चितच त्यांनी हे पाऊल उचललं पाहिजे. साधारणपणे यात म्हणाल ना तर सेबी गाईडलाईन प्रमाणे साधारण फ्लॅट कमिशन असतं 0.7 to 0.75 ऑन AUM. सो बेसिकली एक राऊंड फिगर कॅल्क्युलेट करायला गेलात तर 1 लाख रुपये जर आज कोणी माझ्याकडे इन्व्हेस्ट करतंय तर त्यावर मला महिन्याला 50 रुपये मिळत असतात. अरे वा. सो दिस इज अ गुड इंडस्ट्री फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू एक्सप्लोर. कारण म्हणजे लोकांना आजकाल म्हणजे बरेचदा म्हणजे माझ्याकडे जे कमेंट्स येतात किंवा त्यांना माहित नसतं की आपण फायनान्स पुढे जाऊन करिअरमध्ये मी काय करू शकतो. मी फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मी फक्त BSc आहे, पण या सगळ्या करिअर ऑप्शन्स आहेत आणि यासाठी सर्टिफिकेशन सुद्धा अवेलेबल आहेत, जे करून यू कॅन गेट युअर सेल्फ एज अ रेग्युलेटेड, रजिस्टर्ड, सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आणि बेसिकली याच गोष्टी बरोबर म्हणजे आपण म्हणतो ना की प्लॅनिंग करणं कितपत योग्य आहे की आपण आपलं जर्नी, लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही करिअर केलं, तुम्ही किती वर्ष काम केलं तुम्ही HDFC सिक्युरिटीज मध्ये? साधारण 7 ते 8 वर्ष. 7 ते 8 वर्ष. डू यू थिंक एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू वर्क इन दिस इंडस्ट्री? डेफिनेटली एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट. कारण ना शेअर मार्केट किंवा या गोष्टी पुस्तक वाचून नाही समजणार आहेत. बरोबर. म्हणजे वाचून आपले फंडामेंटल्स क्लिअर होतील,
पण ऍक्च्युअली तुम्ही ज्या वेळेला ह्याच्यात उतराल ना, त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. हम्म. आणि पुस्तकात कस्टमाइज अप्रोच शिकवला जात नाही. ट्रू. जो ह्या केसमध्ये जी एका ए ची रिक्वायरमेंट आहे तीच बी ची असेल असं नाही. गरज नाही. म्हणजे अगदी तुमचं वय, इन्कम सेम जरी असलं ना, तरी एकाला एक मुलगा आहे, एकाला 2 मुलं आहेत, की त्याची गोल्सच चेंज होतात. ट्रू. किंवा त्याचे महिन्याचे खर्चापासून भविष्यात लागणाऱ्या खर्चांपर्यंत सगळ्या गोष्टी बदलतात. राईट. सो इथे कस्टमाइज अप्रोच येतो. हम्म. त्यामुळे ऍक्च्युअली तुम्ही ज्या वेळेला हे करायला लागत नाही हम्म. तोपर्यंत त्यातले हिचकिच आपल्याला कळत नाहीत ना, तसं आहे ते. राईट. आणि लाईक बेसिकली तुम्ही क्लायंट्स पर्यंत, जसं तुम्ही टार्गेटेड मराठी ऑडियन्स आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करता असं तुम्ही नेहमीच म्हणतात, राईट? सो यासाठी तुम्ही काय नक्की प्रयत्न केले, किंवा इंस्टाग्राम इज समथिंग दॅट हॅज हेल्प यू, की तुम्ही अजून काही वेगवेगळे प्रयोग केले जेणेकरून तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचता आणि आज तुमचा EOM 150 कोटीचा आहे, विच इज अ एक्सलेंट फिगर. सो त्यासाठी तुम्ही काय म्हणाल, की लोकांनी काय म्हणून प्रयत्न करू शकतात की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील? ओके, बेसिकली ना विचार हा होता मराठी रील्स करण्यामागचा, की याही आधी कॉर्पोरेट सेमिनार म्हणा किंवा अशा ठिकाणी जी सेमिनार घेतली जायची ती सगळी इंग्लिशमध्ये कंपल्सरी असायचं, कारण एका तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जाताय तर. पण रील्स जेव्हा इंस्टाग्रामवरती हे सुरू करायचा विचार केला त्यावेळेला स्पेसिफिकली मराठीत करण्याचा उद्देश की महाराष्ट्रीयन क्राऊडला टार्गेट करणं. कारण कशी आहे ना मेंटॅलिटी, आपल्याला ना पैसा वाचवायला शिकवला जातो, बरोबर, पण तो वाढवायला नाही शिकवला जात. लहानपणापासून आपण पिगी बँक मध्ये नोटा ठेव, मिळालेलं कॉइन पिगी बँक मध्ये ठेव हे मुलाला शिकवतो. पण आपण ते कसं वाढेल, ती पिगी बँक ते पैसे वाढवणार नसते, हे आपण कधीच शिकवत नाही. सो क्राऊड म्हणजे जनरली महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी अशी असते की मला 2% कमी दे पण पैसे सेफ ठेव माझे. सो ही मेंटॅलिटी आज ठेवून चालणार नाही. कारण आधीच्या जनरेशनला ना लाखभर रुपये मिळत असले तर त्यांचा खर्च 50 मध्ये भागायचा, 50 साठले जायचे. आज आपण लाखभर कमवतोय तर आपण 1.25 लाख खर्च करतोय. सो आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना पेन्शन होतं, नेक्स्ट जनरेशन होती त्यांच्यासोबत. आज अशी वेळ नाहीये, पेन्शन तर नाहीच आहे. यू डोंट नो तुमची नेक्स्ट जनरेशन कुठे असेल, काय असेल. यू कॅनॉट डिपेंड ऑन देम. सो आपल्याला आपला जर कॉर्पस रेडी करायचा आहे तर ती रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं की जी इन्फ्लेशन बीट करेल याची गरज आहे. आणि हा अवेअरनेस मराठी माणसात वाढणं खूप गरजेचं आहे की ती रिस्क आहे पण ती कॅल्क्युलेटेड आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करता येणार आहे. आणि म्हणून मराठीत रील केली की मराठी ऑडियन्सला हे समजणं. वरती ऑलमोस्ट सगळेच रील्स बघितलेत, राईट? अँड आय फॉलो यू ऑल्सो ऑन इंस्टाग्राम. तुम्ही ज्या पद्धतीने सोप्या भाषेत आणि म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट्स, इन्शुरन्स म्हणजे या सगळ्या व्हेरिड फॅक्ट्सवर तुम्ही एवढ्या चांगली माहिती देता, एज्युकेट करता, बेसिकली नॉलेज शेअर करता, राईट? अवेअरनेस क्रिएट करताय तुम्ही. आय थिंक दॅट हॅज हेल्प्ड लॉट ऑफ पीपल अराउंड यू, स्पेसिफिकली इन महाराष्ट्र, कारण तुम्ही मराठीत रील्स करता, राईट? सो एका कॉमन मॅनला एज्युकेट करणं आजच्या तारखेची खरंच गरज आहे. आणि ह्या पॉडकास्टचा पण एक मुद्दा महत्त्वाचा असाच आहे की वी वॉन्ट टू रीच आउट टू पीपल अँड म्हणजे जी यूथ आहे आपली, राईट? कधी कधी ते भटकलेले असतात, बट इन्स्पायर या पॉडकास्टचं एक महत्त्व कारण हेच आहे की वी वॉन्ट टू रीच आउट टू ॲज मेनी पीपल ॲज वी कॅन थ्रू दिस पॉडकास्ट अँड हेल्प दम अंडरस्टँड की नक्की आपल्या आजूबाजूला काय चांगल्या गोष्टी आहेत, हाऊ वी कॅन एज्युकेट आवरसेल्स, हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह आवरसेल्स, राईट? सो आय थिंक इंस्टाग्राम हॅज डेफिनेटली हेल्प यू रीच आउट टू दोज पीपल. म्हणजे जेव्हा रील्स करायला सुरुवात केली मराठीतनं 2022 एंडला मी सुरुवात केली. आता 1.5 वर्ष झालं ऑलमोस्ट. थँक्स टू इंस्टाग्राम की 0 फॉलोअर म्हणजे माझं अकाउंट नुसतंच ओपन केलेलं होतं, ते पब्लिकही नव्हतं. जे मी तिथे रील्स टाकायला सुरुवात केल्यानंतर जे मला इंस्टाग्रामनी हे दिलेलं आहे की आज 43,000 ऑलमोस्ट माझी फॅमिली आहे इंस्टाग्रामची. आणि मी डेली एक रील पोस्ट करते ज्यातनं अवेअरनेस क्रिएट होईल. आणि सोबत माझ्या ऍडवायझरीसाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे शेअर करते. मध्ये जर तुम्ही एंगेजमेंटसाठी, अवेअरनेससाठी व्हिडिओज क्रिएट करताय, राईट? सो कस्टमर और मे बी द व्ह्युअर दे माइट बी डिरेक्टली कॉन्टॅक्टिंग यू, कारण इफ दे वॉन्ट युअर सर्व्हिस किंवा त्यांना काही गोष्टीची माहिती हवी आहे किंवा त्यांना डिरेक्टली खरंच तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट्स करायचे तर ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असतील. तर
आय थिंक दॅट इज अ व्हेरी स्मार्ट मूव. या डेफिनेटली. मला तिथे मी म्हणजे जनरली प्रत्येक रील मध्ये माझा नंबर असतो, त्यावर समोरून क्लायंटचा व्हॉट्सअप येतो. मी ऑटो रिप्लाय मध्ये एक गुगल फॉर्म रेडी केलेला आहे. तो गुगल फॉर्म क्लायंट भरतो आणि मग माझ्या टीम कडनं क्लायंटला कॉल जातो. त्या गुगल फॉर्म मध्ये बेसिकली बेसिक डिटेल्स आहेत की ज्यात तुमचं इन्कम काय आहे, फॅमिली साईज काय, इन्शुरन्स आहेत का, तुम्ही इन्व्हेस्टेबल कॉर्पस किती आहे, एक बेसिक रिस्क प्रोफाइलिंग करण्याचा मी प्रयत्न करते, सो दॅट आय कॅन ऍडवाइज हिम इन अ बेटर वे, की त्यांना मग त्यांच्या रिस्क ॲपेटाईट नुसार, त्यांच्या गोल्स नुसार मला सजेस्ट करणं सोपं जातं. एक्सलेंट. आय मीन फॉर माय व्ह्युअर्स हा तर एक काइंड ऑफ अ क्रॅश कोर्स झालाय तुमच्यासाठी, की जर तुम्हाला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन किंवा फायनान्शियल ॲडवायझर बनायचं आहे का म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट फर्मच्या, तर तुम्हाला नक्की काय काय करणं गरजेचं आहे. कारण इंस्टाग्रामवर तुम्ही रिस्पॉन्सिबली व्हिडिओज क्रिएट करणं, अवेअरनेस क्रिएट करणं, गेट मोर एंगेजमेंट्स, अँड शी हॅज डन इट पर्सनली, राईट. 43,000 फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम इज नॉट अ जोक. शी हॅज डन इट ऑर्गॅनिकली. आणि आय विश यू ऑल द बेस्ट की तुम्ही असेच पुढे छान छान व्हिडिओज करा. आणि सो कमिंग बॅक टू अ टॉपिक, एक महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहून गेला जो मला डिस्कस करायचा पर्सनली तुमच्याशी एकदा जाणून घ्यायचं होतं, की बेसिकली आय हॅव अ डॉटर, राईट, झिवा, हू इज 7 years old. सो बेसिकली व्हॉट इफ आय वॉन्ट टू प्लॅन फॉर हर एज्युकेशन, लाईक फर्दर एज्युकेशन. कारण आपण हा विषय आत्ताच बोललो आपण, की लोकांची सॅलरी 1 लाख आहे पण 1-1.5 लाख रुपयांचाही एक्सपेन्स होतो, प्लस पर्चेसिंग पॉवर किंवा दॅट द थ्रिल टू एक्सप्लोर ऑर स्पेंड मोर, ठीक आहे, किंवा त्यांना त्यांच्या लक्झरीज एन्जॉय करायची बिकॉज दे आर अर्निंग देमसेल्स. पण या काही गोष्टी लिमिट होऊन जातात वन्स यू गेट मॅरिड, यू स्टार्ट फॅमिली. सो जर मला माझ्या मुलीच्या फ्युचर एज्युकेशन, हायर एज्युकेशन, लाईक 10वी-12वी पर्यंत एक सर्टन लिमिटपर्यंत आपण आपली फीस नॉर्मली वी कॅन अफोर्ड, राईट. बट वेन इट कम्स टू हायर एज्युकेशन, तेव्हा बरेचदा फॅमिलीजची प्लॅनिंग नसते किंवा त्यांना माहीत नसतं की नक्की किती पैसे लागणार आहेत फॉर हायर एज्युकेशन. सो अशा पर्टिक्युलर केसेसमध्ये किंवा चाइल्ड एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशनसाठी डू यू हॅव एनी ॲडवाइस की आपण नक्की कसं प्लॅन करता येईल? मुलाच्या शिक्षणासाठी जर आज तुम्हाला फायनान्स उभा करायचा आहे, तर मूल जन्माला आल्यापासून तुम्ही त्याच्या नावाने सुद्धा SIP इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे काही महिन्याचं जरी बाळ असेल, बँक अकाउंट ओपन करून आपण त्याच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ॲज एक तुम्ही आता तुमच्याच केसमध्ये 7 वर्षाची मुलगी आहे, जर अजून इथून 10 वर्षांनी तिच्या 18व्या वर्षी फर्दर एज्युकेशनला जो काही खर्च येईल, सो तुम्ही एक फॉर एक्झाम्पल 10,000ची SIP सुरू केली, ती दरवर्षी 10% वाढवा. पुढच्या 10 वर्षांमध्ये डिसेंट कॉर्पस रेडी होईल. साधारणपणे 1 करोड रुपये त्यावेळेला तुमच्याकडे असतील. म्हणजे तिच्या फायनान्शियल जे काही तिच्या एज्युकेशन रिलेटेड फायनान्शियल बर्डन आहे ते तुमच्यावर येणार नाही. आता बरेच जण काय करतात, मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी, माझ्या वाईफने सुरू केलं, सुकन्या समृद्धीचा विचार करतात. आता इथे तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतोय, फिक्स इंटरेस्ट मिळतो, साधारण 7 ते 8च्या मध्ये आपण म्हणूयात, जो ओव्हर द पिरियड कमी होणार आहे, जिथे क्वार्टरली गव्हर्नमेंट रेट चेंज करू शकते. जे PFचं आहे तसंच ह्याचं आहे. आणि विचार करा, जसं आपण डेव्हलपिंग कडनं डेव्हलप कडे जातोय, इंटरेस्ट रेट खाली येणारच आहे. सो म्हणजे इथून 10 वर्षांनी जेव्हा तुमची मुलीचे खर्च सुरू होतील, तोवर तो इंटरेस्ट रेट 4-5 सुद्धा असू शकेल. मग त्या इंटरेस्ट म्हणजे तो जो काही आहे ते इन्फ्लेशनला बीट करताय का, तर नक्कीच नाही. कारण एज्युकेशनल इन्फ्लेशन इज लाईक 10% प्लस आत्ताच आहे. म्हणजे मग आपल्याला असा कोणता तरी माध्यम पाहिजे की जिथे इन्फ्लेशन बीट होत आहे. त्यामुळे मी सजेस्ट करीन की हे फिक्स इन्कम देत आहे, पण तुमचे खर्चच जर 10 वर्षांनी आहेत, सो यू हॅव अ लॉंगर टेन्युअर, देन गो टेक कॅल्क्युलेटेड रिस्क आणि मग तो कॉर्पस जमा करा. 10,000 सुकन्या समृद्धीत टाकण्याऐवजी त्याची SIP करा. 10 वर्षांनी 1 करोडचा कॉर्पस जमा होऊ शकतो. म्हणजे जेणेकरून जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेव्हा माझ्याकडे एक सर्टन कॉर्पस रेडी असेल, जो मी SWP करून आय गेस तिचे फीस किंवा जे पण मला लागणारे खर्च मी त्याच्यात नक्कीच करू शकतो. वापरायचे हे आपल्यावरती, ते काही लॉक नसणार. एक्झॅक्टली. हो. आणि असं डेडिकेटेड मी ह्यासाठीच वापरायला पाहिजे असंही काही नाही, पण ते माझ्या डोक्यात कुठेतरी फिक्स्ड राहील की ओके, आय हॅव दिस कॉर्पस जे मी यासाठी प्लॅन केलं होतं. इव्हन इफ आय हॅव सर्टन मनी की जे मी ह्याच्या व्यतिरिक्तही तिचे मी फीस देऊ शकतो, तर तो पण माझ्याकडे रेडीली अवेलेबल राहील.
सिम्पल कॅल्क्युलेशन, तुमची मुलगी 7 वर्षाची आहे, 10,000ची सिप 10% दरवर्षी स्टेप अप फॉर 10 इयर्स, 12% 1 करोडचा कॉर्पस होणार आहे. तिच्या 18व्या वर्षी तो 1 करोडचा कॉर्पस कसा वापरायचा आहे हे टोटली तुमच्यावर आहे. पार्शली विड्रॉ करायचंय, SWP घेऊन फीज भरायच्या आहे का पूर्ण काढून वापरायचं आहे, किंवा पार्शली शिक्षणाला वापरला, पार्शली तिच्या लग्नासाठी रेडी राहील, हे कसं ही फ्लेक्झिबिलिटी म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला पूर्ण. सो बेसिकली आपण जो आधी डिस्कशन केला की गोल बेस्ड प्लॅनिंग, सो दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया. एक विषय असा होता की एक रील सध्या मी बघतो इंस्टाग्रामवर खूप जास्त फेमस आणि व्हायरल झाली आहे की म्युच्युअल फंड स्कॅम. हे कितपत खरं आहे? म्हणजे जस्ट अ डिस्क्लेमर की मी स्वतः म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट होतो. आय बीन इन्व्हेस्टिंग फॉर द पास्ट 7 to 8 years, राईट. अँड तेवढ्या म्हणजे स्वतःहून इन्व्हेस्ट करून माझ्या इन्कममधनं माझ्या आधी इन्व्हेस्टमेंट जातात अँड उरलेल्या पैशांची मी माझ्या एक्सपेन्सेस आय मॅनेज. सो तेवढ्या डिसिप्लिनने मी मागच्या 7 वर्षापासून मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टेड आहे अँड आय कॅन सी द बेनिफिट्स. सो आय बिलीव्ह इन इट. पण म्हणजे हा जो रील सध्या व्हायरल झाला आहे की म्युच्युअल फंड स्कॅम आहे किंवा यात पैसे बनत नाही किंवा लोकांचं नुकसान होतं आहे, हे कितपत खरं आहे? आणि हे असे मिसइन्फॉर्मेशन लोक का म्हणजे स्प्रेड करतायत? व्हॉट इज युअर थॉट? डू यू हॅव एनी कमेंट्स ऑन इट? कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह साईड असते, नाण्याची दुसरी बाजू असते. तशा टाईप ते जिथे जे अवेअरनेस वाढतोय तेवढंच कोणीतरी ती निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतंय की स्कॅम आहे हे असं म्हटलं जातंय. पण वेअर ॲज म्युच्युअल फंड्स हे रेग्युलेटेड आहेत. म्हणजे जसं आपण बँकेसाठी आपण RBI रेग्युलेशन म्हणतो आहे, तसं म्युच्युअल फंड हे सेबी, एम्फी, RBI या सगळ्याच्या रेग्युलेशन अंडर येतं. सो आपण जे काही म्युच्युअल फंड मॅनेजर आपले पैसे कुठे गुंतवतोय, त्यात किती अर्न करतोय, किती प्रॉफिट होतोय, तो कसा डिस्ट्रीब्यूट होतोय, हे सगळं रेग्युलेटेड आहे. सो कसं आहे ना, ते ह्या सगळ्या गोष्टी बघत बसलं ना की वेल्थ क्रिएशन नाही होणार. एक्झॅक्टली मगाशी तुम्ही म्हटलं तसं ट्रस्ट ऑन इट, डिसिप्लिन वेनी ती इन्व्हेस्टमेंट करा आणि 5 वर्षांनंतर रिटर्न्स बघा. सो आहे हे रील फिरतंय, पण त्याला आपण किती महत्व द्यायचं? आपल्या मिसइन्फॉर्मेशन आय गेस राहणारच आहे मार्केटमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या सोशल मीडियावरती. पण त्यावर कितपत विश्वास करायचा किंवा नाही करायचा हे आपल्यावरतीच असतं. अँड इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट आवरसेल्फ एज्युकेटेड. इट इज नो वन एल्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. तुमची फायनान्शियल फ्रीडम इज युअर राईट अँड आय थिंक यू शुड अचीव्ह इट ॲट एनी कॉस्ट. एक अजून एक टॉपिक असा होता अँड विच माइट साऊंड कॉन्ट्रोवर्शियल. कसं आहे की देर आर लॉट ऑफ ॲप्स, राईट, की झिरोदा आहे, ग्रो ॲप आहे, लॉट ऑफ म्युच्युअल फंड ॲप्स दॅट हॅव कम ऑन देअर ओन. सगळ्यांनी आता म्हणजे दे हॅव स्टार्टेड टू लिस्ट डाऊन म्युच्युअल फंड्स वेर यू कॅन बाय डिरेक्टली फ्रॉम द ॲप. vis-a-vis people like you, companies like you who provide financial advisory and help them educate, customize their mutual funds. तर तुमचं काय मत आहे? म्हणजे हे कितपत योग्य आहे की लोकांनी डिरेक्टली स्वतःहून ॲप्सवर जाऊन स्वतःहून इन्व्हेस्ट करणं, vis-a-vis consult people like you, take your help, get educated, get customized plans आणि तुमच्या गोल्सनुसार म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, या दोन्ही गोष्टीवरती तुमचं काय मत? जनरली असं जेव्हा क्लायंट स्वतःचा पोर्टफोलिओ घेऊन येतात ना, की मी तो ऑनलाईन ऍपवरनं केलाय किंवा बँकेत जाऊन केलाय, जिथे कुठेही ऍडवायझरी पिक्चरमध्ये नसते, तिथे 10,000च्या सिपसाठी पण 10 फंड घेतलेले असतात. सो ओव्हर डायव्हर्सिफिकेशन विल क्रिएट अ मेस. राईट. म्हणजे या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्यासाठी ऍडवायझर गरजेचा असतो की आपला पोर्टफोलिओ कसा डायव्हर्सिफाय असायला हवा किंवा आपलं रिस्क ॲपेटाईट काय आहे. ऍडवायझर थ्रू तुम्ही जेव्हा करता तेव्हा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. यामध्ये ना कस्टमाइज अप्रोच असायला पाहिजे. एक ऍपवर तुम्हाला एक फंड दाखवतोय जिथे 30-40% रिटर्न आहेत, तुम्ही इन्व्हेस्ट केलात, तुमच्यासारखेच 10 जण ते बघतायत. पण मी आज जर 70 वर्षाची आहे किंवा मी 25 वर्षाची आहे, तर माझा पोर्टफोलिओ हा वेगळ्या प्रकारे डिझाईन व्हायला पाहिजे. कारण माझी गोल्स आणि माझा रिस्क ॲपेटाईट या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. सो ऍप तुम्हाला एक दाखवणार आहे, तिथे कस्टमाइज अप्रोच नसणार आहे, जो खूप महत्वाचा आहे. आणि जर वेल्थ क्रिएट करायची आहे ना, तर त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. सो ऍडवायझर असणं हे या सगळ्या गोष्टींसाठी निश्चित गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं रेग्युलर आणि डायरेक्ट. आज जर तुम्ही ऍपवरनं किंवा असं करायला गेला, म्हणजे डायरेक्ट करायला गेलात तर ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते, ऍडवायझर थ्रू गेलात तर ती रेग्युलर होते. तर बऱ्याच जणांना असतं की मी मग रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करून
एक्सपेन्स रेशो जास्त पे का करू, बरोबर त्या ऍडवायझरला मी जास्त पे का करू. राईट. पण जर आज तुम्ही एखादी सर्व्हिस अवेल करताय, साधं मी म्हणते की तुम्ही इन्कम अर्न करताय, तुम्ही टॅक्स पे करताय, राईट. कोणतीही सर्व्हिस अवेल करताय त्यासाठी पे करताय राईट. गोष्टीसाठी. मग मी जे इथे ती सर्व्हिस अवेल करते ज्यानी माझी वेल्थ क्रिएट होणार आहे, माझा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह होणार आहे. ट्रू. आता मी जिथे इन्व्हेस्ट करते तिथे मला 7-8% मिळतात. या ऍडवायझरीमुळे किंवा या वेल्थ क्रिएशनमुळे मी 12% जर रिटर्न मिळवणार आहे, तर मग मी ती चार्जेस का नाही पे करायचे. आणि असं बघायला गेलं तर ते चार्जेस खूप आहेत असंही नाहीये. मगाशी म्हटलं तसं 1 लाख इन्व्हेस्ट केल्यावर मला 40 ते 50 रुपये महिना मिळणार आहे. बरोबर आहे. मला आय मीन तसे ऍडवायझरला. ट्रू. तर मग ते माझ्या म्हणजे इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा अगेन, की आज जर माझं वेल्थ क्रिएशन हा पॉइंट महत्वाचा असणार आहे, माझा फायनान्शियल फ्रीडम हा महत्वाचा असणार आहे, आणि त्यासाठी जर मी 0.5चा एक्सपेन्स रेशो जास्त पे करते, देन वाय नॉट. एक्झॅक्टली. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कसं असतं ना, ताप आला की पटकन क्रोसिन घेतो आपण, पण एक गोष्ट अशी असते की जिथे आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट करावंच लागतं. तिथे आपण म्हणत नाही की मी गुगल करते, माझे सगळे सिम्पटम्स टाकते तिथे, ते जी मेडिसिन तेही दाखवणार आहे ती घेते. तिथे तुमच्या हेल्थचा इश्यू असतो, इथे तुमच्या वेल्थचा इश्यू आहे. जे इथे वेल्थ क्रिएट करायची आहे म्हणून तिथे ऍडवायझरी इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी जर मी 0.5 0.4 एक्स्ट्रा पे करते, आय डोंट थिंक, मला वाटत नाही की कोणाला काही त्याबाबत प्रॉब्लेम असावा. जर माझं फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह होणार आहे त्या ह्यानी तर. येस, वाय नॉट. सो विथ दिस वी आर गोइंग टू एंड आवर पॉडकास्ट. आय होप तुम्हाला यातनं भरपूर काही नॉलेज मिळालं असेल, तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल की एक फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये करिअर कसं आपण करू शकतो, म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युशन किंवा म्युच्युअल फंडचे चॅनल पार्टनर कसे बनवू शकतो. आणि नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जरूर कमेंट करा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला.